नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओने। मित्रांनो, आज मी करंजाडी या ठिकाणी मित्राकडे आलेलो आहे। तर विषय असा आहे की आज आहे गोकुळ अष्टमी आणि उद्या आहे दहीहंडी। आपणा सर्वांना गोकुळाष्टमी तसेच दहीहंडीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता आपण अशा एका ठिकाणी चाललो की आपले जे बाळगोपाळ वगैरे असतात ना दहीहंडी फोडण्यासाठी, तर ते मंडळी सगळे एकत्र येतात। म्हणजे आता उद्या दहीहंडी फुटणार आहे, तर आज सगळे एकत्र येतात आणि तो जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। आणि कशा प्रकारचा कार्यक्रम आहे ते तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन करेन, तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर चला आपण जाऊया आता पुढे आणि बघूया तो कार्यक्रम। पनवेल या ठिकाणी आहे तो कार्यक्रम, टपल नाका लाईनळी या ठिकाणी आहे कार्यक्रम आणि तो आपण जाऊन बघणार आहे। तर चला। हा करंजाडे एरिया बघत आहात तुम्ही। आता करंजाडे R4 आहे हा इकडे, आणि इकडे सेक्टर 3, 4, 5, 6 असे सगळे सेक्टर आहेत। आणि हा रोड मेन आहे। इकडे गाव आहे बघा। हाँ आज गर्दी थोडीशी कमी आहे सण असल्यामुळे। लाइटिंग वगैरे बघा इथे। चला घेऊ पाया पण। चैतन्य कानिफनाथ हे नवनाथातील एक नाथ आहेत। या ठिकाणी आपला हिंदू भाविक नव्हे तर मुसलमान भाविक देखील इथे एकत्र होत असतो। हे या ठिकाणाचं एक वैशिष्ट्यच आहे। या ठिकाणाचं महत्त्व म्हणजे असं आहे की ज्यावेळेस दहीहंडी व दहीकाल्याचा कार्यक्रम होतो त्याच्यापूर्वी इथून आदेश घेतला जातो। इथं पहिल्यापासून एक चालत आलेली रूढी परंपरा एक आहे। त्याच्यामध्ये असं केलं जातं की जे पण बाळगोपाळ असतात दहीहंडी फोडण्यासाठी त्यांच्यावरती चाबकाचे फटके मारून घेतले जात असतात। लाईव्ह दर्शन चालू आहे बघा। नाव आहे का? महाराज चाललंय ना।
किती